नमस्कार दिव्यांग बांधवांनो. मी काल परवा 2-3 दिवस दिव्यांगावर व्हिडिओ बनवले. तर बऱ्याच दिव्यांगाचे असे प्रॉब्लेम आहेत की कोणाचं यूडीआयडी कार्ड बनलेलं नाही किंवा अपंग दाखला जुना काढलेला आहे, 2017च्या अगोदरचा काढलेला आहे, तर तो दाखलाही चालत नाही. तर आता बऱ्याच लोकांचे पैसे बंद झाले किंवा बंद होणार आहेत. तरी सर्वांनी लवकरात लवकर आपला दाखला ऑनलाईन करायचा आहे. तर तो कसा करायचा चला मी आपल्याला सांगतो. मित्रांनो, मी अजित फुंदे. मी माझा स्वतःचा नंबर सुद्धा देऊन बऱ्याच लोकांसोबत कॉन्टॅक्ट मध्ये आलो. 2-3 दिवस झाले मला कंटिन्यू कॉल येतात. तर आता आपला अपंग दाखला ऑनलाईन कसा करायचा तो मी सर्वांना सांगणार आहे. तर याच्यासाठी यूडीआयडीच्या साईडवर जाऊन आपण अगोदर आधार नंबर टाकून आपला अर्ज चेक करायचा, आपला दाखला ऑनलाईन आहे की नाहीये. दाखला जर ऑनलाईन नसला तर आपले येणारे पैसे बंद होतील व आपण शासनाच्या योजनेपासून वंचित राहू. बरेच आपले दिव्यांग बांधव असे आहेत की त्यांच्याने काहीच काम होत नाही व ते फक्त आपल्या मानधनाच्या भरोश्यावर आता सध्या जगत आहेत. तर त्यांनी लवकरात लवकर आपला दिव्यांगाचा दाखला हा ऑनलाईन करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी यूडीआयडीच्या साईडवर जाऊन फॉर्म भरून घ्यायचा आणि हा फॉर्म भरलेला आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जायचा. तिथं एक दिवस असतो ठरलेला, त्या दिवशी आपली तपासणी करून घ्यायची. तपासणी झाल्यावर हा दाखला आपल्याला 2 ते 3 महिन्यात आपला हा दाखला ऑनलाईन जनरेट होतो. हा दाखला ऑनलाईन येतो किंवा आपण सरकारी दवाखान्यात जाऊन दाखला आणू शकतो. हा दाखला बनल्यावरच आपला पगार चालू राहील. तरी सर्वांनी लवकरात लवकर दाखला ऑनलाईन करून घ्यायचा. मला बऱ्याच लोकांचे मेसेज येतात की दादा आमचा दाखला ऑनलाईन नाही, कोणाला नाही भरता आला तर मी फॉर्म भरून देऊ शकतो इथून. मला शक्यतो शनिवार रविवार आपले डॉक्युमेंट मला मोबाईलवर पाठवून द्यायचे. डॉक्युमेंट लागतात फक्त आधार कार्ड, आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर, आपली सही किंवा अंगठा, एवढे डॉक्युमेंट मला मोबाईलवर पाठवून द्यायचे. मी आपला फॉर्म इथून भरून देईल व आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन तपासणी करून द्यायची. धन्यवाद मित्रांनो.